नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीएचजी मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्कॉलरशिप स्पेशल मराठी आणि इंग्रजी, म्हणजे इयत्ता 4थी आणि 7वी या दोन इयत्तांना जे काही स्कॉलरशिप एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. 20 असे मी प्रश्न घेऊन आलो आहे का जे तुमचे मराठी आणि इंग्रजीची रिव्हिजन असेल. याच्यामध्ये उत्तर असेल, स्पष्टीकरण असेल आणि ट्रिक सुद्धा असेल. आणि मित्रांनो, हे आहे भाग क्रमांक 1. याच्या पुढे असंच तुम्हाला भाग क्रमांक 2, भाग क्रमांक 3 अशा पद्धतीमध्ये तुम्हाला विषय मिळतील. तर चला मित्रांनो, कुठल्याही पद्धतीने स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर सुरू करूया आपण. इयत्ता 4थी व 7वी मराठी आणि इंग्रजी विषयाचे 20 MCQ महत्वाचे प्रश्न. बघूया तुमचा अभ्यास झालाय की नाही ते सराव करूया. चला मित्रांनो, बघा, स्कॉलरशिप एक्झाम स्पेशल, स्कॉलरशिप साठी एक्झाम जे काही आहे त्याच्यासाठी स्पेशल आपण घेऊन आलोय. येतात 4थी आणि 7वी मराठी इंग्रजी 20 MCQ आहेत. सोपे स्पष्टीकरण आहे. भाग 1 आहे. पुढे तुम्हाला भाग 2, 3, 4 मिळून जातील. विश्वजित सर गुरुकुलला काय करायचं, युट्यूबला जायचं, विश्वजित सर गुरुकुल टाकायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, आपला चॅनल येईल. त्याच्यावरती जे काही सिम्बॉल येईल तिथे काय करायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर वेळ न घालवता मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्कॉलरशिप स्पेशल 4थी ते 7वी. पहिला प्रश्न तुमच्या बोर्डवर. मित्रांनो, सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे हर्ष, खुशी, संप आहे की नाही, प्रसन्नता, म्हणजे आपल्याला आनंद झालाय. याचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. दुःख तर विरुद्धार्थी शब्द आहे. राग, भीती यांचा काही संबंधच नाही. आपल्याला समानार्थी शब्द आला म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो हर्ष. काय उत्तर आहे? हर्ष. लक्षात राहील. आनंद झाला की मनामध्ये काय होतो? हर्ष होतो. लक्षात ठेवायचं. आनंद झाला की मनामध्ये काय होत असतो? हर्ष होत असतो. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न दुसरा. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उंच, उंचचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो ठेंगणा. उंचचा लांब, मोठा आणि जाड असा अर्थ होत नाही. सोपा शब्द आहे उंच, ठेंगणा. लक्षात राहील. विरुद्धार्थी शब्द. पुढे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतोय? डोळ्यात तेल घालून पाहणे. वाक्प्रचार. काय? डोळ्यामध्ये तेल घालून पाहणे. त्याचा काय अर्थ होतो मित्रांनो? काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. काय अर्थ होतो? काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. एखाद्या गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे. डोळ्यात तेल, जास्त सावधान. लक्षात ठेवायचं. ट्रिक काय? डोळ्यात तेल, जास्त सावधान. ओके, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. राजपुत्र या शब्दात कोणता समास आहे? मित्रांनो, समास या विषयामध्ये इयत्ता 7वीला चांगल्या पद्धतीमध्ये जो व्याकरण आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत शिकवता येईल असा तो टॉपिक आहे. बघा, राजपुत्र, जसे आपण बोलतो राजाचा पुत्र, तो कोण? राजपुत्र. चा, राजाचा. चा म्हणजे काय आलं मित्रांनो? चा, ची, चे हे षष्टी तत्पुरुष याच्यामध्ये बसतं. ही विभक्ती आहे म्हणून याची विभक्ती कुठली आली? चा, ची, चे षष्टी तत्पुरुष. तर 7वी साठी हा प्रश्न महत्वाचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. इयत्ता 4थी आणि 7वी साठी. मुलगा मैदानात खेळतो या वाक्यातील क्रियापद कोणते? मित्रांनो, क्रियापद म्हणजे काय? कृती दर्शवणारा शब्द. याला काय म्हणतात? क्रियापद. उदाहरणार्थ ऍक्शन. खेळतो. मुलगा मैदानात खेळतो. मराठी वाक्यामध्ये जे काही क्रियापद येतं मित्रांनो, ते क्रियापद हे कुठं असतं? वाक्याच्या शेवटी. आणि इंग्रजीमध्ये जे काही क्रियापद येतं ते वाक्याच्या 2 नंबरला असतं. सब्जेक्ट नंतर, कर्त्यानंतर लगेच क्रियापद असतं. परंतु मराठीमध्ये तशी रचना नसते. मराठीमध्ये काय असतंय? तर पहिल्यांदा असतो कर्ता, मग कर्म आणि मग क्रियापद. काय क्रियापद आहे? खेळतो. वाक्यात काय करतो? मुलगा काय करतो? तर मुलगा खेळतो. आपण जर कर्त्याला प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटतं? क्रियापद मिळतं. लक्षात राहील. एक सराव आहे म्हणून, हे सरावासाठी आहे मित्रांनो. याचा प्रत्येक टॉपिक आपण घेतोय आपल्या युट्यूबच्या याच्यामध्ये. जो काही चॅनल आहे
त्यामध्ये जा, तुम्हाला बरेचसे व्हिडिओ आढळतील, है की नाही. अजून बरेचसे व्हिडिओ यायचे. सबस्क्राईब तुम्ही करत नाही, सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर बघा पुढे, बघा पुढे. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मित्रांनो, हा शब्द वारंवार विचारलेला आहे. आशीर्वाद. आशीर्वाद. बघा ट्रिक काय करायचं? आ शी दुसरा लक्षात ठेवायचा आणि वाद, आशीर्वाद. लक्षात आहे? आशीर्वाद हा शब्द अशा पद्धतीत लिहिला जातो. हा, मुलं बरीचशी चुका करतात, चुका करायच्या नाहीत. शुद्ध अशुद्ध शब्द तुम्हाला आहे तुमच्या याच्यामध्ये, जे काय स्कॉलरशिपचं जे काय तुम्ही वापरता गाईड, त्याच्यामध्ये आहे. 7वीचं असो 4थीचं असो, शुद्ध अशुद्ध शब्द लिहायला तुम्हाला येतात. पुढे प्रश्न क्रमांक 7, घर या शब्दाचे अनेक वचन कोणते? है की नाही मित्रांनो? घरचा घरच नका लिहू. घरचा काय? घरे. एक घर अनेक घरे. एक घर अनेक घरे. घर या शब्दाचा एक वचन अनेक वचन कुठलं आहे? घर, घरे. तुमच्या स्कॉलरशिपच्या गाईड मध्ये आहेत एक वचन अनेक वचन. प्रत्येक टॉपिक वर एक एक प्रश्न काढलाय मित्रांनो. असे 10 प्रश्न तुम्हाला काढलेले आहेत मराठीचे, आणि इंग्रजीचे 10 काढलेले आहेत. असे 20 प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. परत पुढच्या भाग 2 नंबरला आपण अजून चांगल्या पद्धतीचे याच्यापेक्षा प्रश्न घेणार आहोत, आणि नंतर एक 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 सेपरेट सेपरेट अशी सिरीज घेणार आहोत. चला पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 8, सुंदर फूल या शब्दसमूहात सुंदर हा कोणता शब्द प्रकार आहे? सुंदर काय मित्रांनो? नाम आहे. एक विशिष्ट असं नाव आहे का ते? वस्तूला, ठिकाणाला दिलेलं नाव नाही. है नाही? सर्वनाम आहे. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे का? नाही. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे सुंदर. काय? फुल कसं आहे? सुंदर आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण म्हटलं जातं. क्रियापदाचा काही संबंधच नाही. क्रियापद म्हणजे काय असते? ऍक्शन असते, क्रिया असते. तर विशेषण. सुंदर हा काय आहे? फुलाचा गुण. गुण सांगणारा विशेषण. लक्षात राहील? ओके. चला पुढचं 9वा प्रश्न, मी उद्या पुण्याला जाईन. पुण्याला जाईल. याचं काय सांगितलं तुम्हाला मित्रांनो? काळ कोणता? वर्तमान काळ म्हणजे काय? चालू काळ येतो. उद्या जाणार आहे तर आताचा काही संबंधच नाही. भूतकाळ म्हणजे काय? होऊन गेलेला काळ. झालाय का? उद्या जाणार आहे. उद्या जर आलं ना मित्रांनो, ते भविष्य काळ असतं. उद्यावर सोडणार. जाईन ही जाईन जाईन ही भविष्यकाळ करणारी क्रिया आहे. लक्षात येत आहे? म्हणून उद्या जाईल हे काय झालं? भविष्यकाळ. काय झालं? हे भविष्यकाळ. ओके. मराठीचा आता एक शेवटचा प्रश्न आहे, मग इंग्रजीचा प्रश्न चालू होईल आपला. तसा राजा तशी प्रजा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तसा राजा तशी प्रजा म्हणजे काय? प्रजेवर राजाचे प्रतिबिंब पडतं. है नाही? आता इथं तर बघा बाकीचे ऑप्शन बघा दिले. राजा नेहमी मोठा असतो. एखादा पटकन लिहून टाकेल. राजा आणि प्रजा वेगवेगळ्या असतात, है नाही? आणि प्रजा राजापेक्षा श्रेष्ठ असते. इथे तुम्हाला त्या म्हणीचा अर्थ विचारलाय मित्रांनो, है नाही? प्रजेवर राजाचे प्रतिबिंब पडते. ट्रिक काय? जसा नेता तशी जनता. लक्षात आलं मित्रांनो? हे होते तुमचे कुठले? मराठीचे प्रश्न. आता आपण वळतोय इंग्रजीच्या प्रश्नांकडे. बघा मित्रांनो, चूज द करेक्ट प्लुरल. प्लुरल म्हणजे काय मित्रांनो? अनेक वचन. प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन. आपल्याला अनेक वचन निवडायचं आहे. चाइल्ड. चाइल्डचं अनेक वचन काय होतं मित्रांनो? चिल्ड्रन. काय येतं? चिल्ड्रन. लक्षात ठेवायचा. चाइल्ड्स होत नाही. चाइल्ड्स सीएस लागून होत नाही. चिल्ड्रन्स असं होत नाही. चाइल्डचं अनेक वचन काय होतं? चिल्ड्रन. है नाही? लक्षात ठेवायचं. नॉट चाइल्ड्स. लक्षात राहील? ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पण खूप सोपा आहे. काय दिलंय तुम्हाला? चूज द अपोजिट ब्रेव. अपोजिट म्हणजे काय मित्रांनो? विरुद्धार्थी. अपोजिट म्हणजे काय? विरुद्धार्थी. तुम्हाला ब्रेव या शब्दाच्या विरुद्ध शब्द शोधायचा आहे. मित्रांनो, ब्रेव म्हणजे काय रे? ब्रेव म्हणजे काय आहे? धाडसी आहे. ब्रेव म्हणजे काय? धाडसी. त्याच्यानंतर शूर. ब्रेव म्हणजे काय? धाडशी, शूर, ज्याला आपण धीट म्हणतो.
आणि इथे तर बघा तुम्हाला याचं काय करायचं, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे का नाही. आता विरुद्धार्थी इथं बोल्ड म्हणजे पण काय होतं माहिती का मित्रांनो, बोल्डचा अर्थ काय होतो, धाडसी निर्भीड असा होतो. स्ट्रॉंगचा अर्थ काय होतो, मजबूत होतो आहे का नाही. आणि कावड, कावड म्हणजे काय मित्रांनो, भित्रा. काय, भित्रा. म्हणजेच ब्रेवला अपोजिट वर्ड कुठला आहे, कावड. तर क्लेवर म्हणजे काय, हुशार. तो पण कशामध्ये मोडतो तुम्हाला, ब्रेव मध्येच मोडतो. म्हणजे याचा अर्थ बोल्ड, स्ट्रॉंग आणि क्लेवर हे तिन्ही शब्द काय असतात, आहेत समानार्थी शब्द आहेत. आणि इथं कावड काय आहे, भित्रा. लक्षात राहील. ब्रेव मीन्स करेजस, इट्स अपोजिट इज कावड. कावड म्हणजे काय, भित्रा. लक्षात राहील. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा मित्रांनो, इथे आपल्याला काय विचारलंय, सिनोनम्स. चूज द सिनोनम्स ऑफ हॅपी. सिनोनमचा अर्थ काय होतो मित्रांनो, समानार्थी. काय होतो, समानार्थी. बघा आता इथे आपला हॅपी, हॅपी म्हणजे काय, आनंदी. हॅपी म्हणजे काय, आनंदी आहे का नाही. आता इथं सिनोनिम जे विचारलेलं आहे आपल्याला हॅपीचं, नाही, सिनोनिम म्हणजे हॅपी म्हणजे काय, आनंदी. चला समानार्थी शब्द लिहायचा आपल्याला. सॅड म्हणजे काय मित्रांनो, दुःखी. हे होत नाही. ग्लॅड म्हणजे काय होतं मित्रांनो, आहे नाही. ग्लॅड म्हणजे काय होतं, हॅपी, आनंदी आहे का नाही. खुश, त्याला आपण म्हणतो काय होतो, खुश किंवा आनंदी, असा ग्लॅडचा अर्थ होतो. त्यानंतर बघा एनर्जी, सॉरी अँग्री. अँग्री शब्द दिला आहे. ह्या अँग्रीचा अर्थ काय होतो, रागीट. काय होतो, रागीट. वीक, वीक म्हणजे काय, कमजोर. म्हणजे याचा अर्थ इथं हॅपी साठी कुठला शब्द वापरला जातो, ग्लॅड शब्द वापरला जाईल. हॅपी साठी काय वापरला जाईल, ग्लॅड वापरला जाईल. हॅपी म्हणजे काय, आनंदी. इथं सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे काय, रागीट, वीक म्हणजे काय, कमजोर. आपल्याला सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द वापरायचा आहे. काय वापरायचा आहे, समानार्थी. मग हॅपीला काय आहे, ग्लॅड. ग्लॅडचा अर्थ काय होतो, खुश, आनंदी. ओके, लक्षात राहील. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 बघा काय सांगितले तर आता आपल्याला, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. प्रिपोजिशन निवडा. प्रिपोजिशन सांगितलंय, द बुक इज डॅश डॅश द टेबल. आहे नाही. ऍट म्हणजे काय, कडे. बाय म्हणजे ने किंवा च्या द्वारे. इंटू म्हणजे काय, च्या आत. इथे ऑन, बुक कशावर आहे, टेबलावर आहे, त्यावर. ऑन म्हणजे काय, च्यावर. तुम्हाला प्रिपोजिशन पण सगळी माहिती पाहिजे. म्हणजे इथं उत्तर काय येईल, बुक रेस्टिंग ऑन द सरफेस ऑफ द टेबल इज ऑन द टेबल. सरफेसवर आहे, एखाद्या पृष्ठभागावर जर एखादी वस्तू असेल तर आपण तिथं काय वापरतो, ऑन वापरतो. काय वापरतो, ऑन. त्यावर. लक्षात राहील. ओके, चला पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 16 बघा काय दिलं आपल्याला, आयडेंटिफाय द नाउन. नाउन मित्रांनो याच्यातलं शोधायचं आहे. द बॉय इज प्लेइंग क्रिकेट. द बॉय इज प्लेइंग क्रिकेट. आता इथे बघा प्लेइंग काय झालं, प्लेइंग आणि इज काय झालं, वर्ब झालं. काय झालं, वर्ब. क्रिकेट हे काय झालं, ऑब्जेक्ट झालं. द बॉय काय झालं, सब्जेक्ट झालं. काय झालं, सब्जेक्ट म्हणजे काय, करता. काय, करता. मग इथं आपल्याला काय दिलंय, इज आपल्याला येणार नाही कारण वर्ब आहे, ते क्रियापद आहे. प्लेइंग क्रियापद आहे. क्रिकेट काय आहे, कर्म आहे. तर नाम आपलं जे आहे ते नाम काय आहे, बॉय. का, बॉय इज नाउन बिकॉज इट्स नेम अ पर्सन. एका पर्सनचं ते नाव आहे. कारण पर्सन, प्लेस, अॅनिमल किंवा थिंग असतील तर आपण तिथे काय करतो, त्याला नाउन असं म्हणतो. नाउन म्हणजे काय, नाम. लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न क्रमांक 17
चूज द करेक्ट स्पेलिंग. मित्रांनो इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला चूज द करेक्ट स्पेलिंग विचारली जाते. ब्युटिफुल स्पेलिंग आपण वाचल्या गेल्या पाहिजेत, है नाही? तुमच्या तेव्हा लक्षात येईल. ब्युटिफुल, ब्युटिफुल आन्सर. करेक्ट स्पेलिंग इज ब्युटिफुल. रिमेंबर काय? ब्युटी प्लस ई फुल एकत्र केलं का काय होतं? ब्युटिफुल. काय होतं? ब्युटिफुल. तर मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीमध्ये शब्द सुद्धा लक्षात राहायला पाहिजे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 18. काय दिलाय? चूज द करेक्ट प्रोनाउन. आता आपल्याला काय करायचंय? प्रोनाउन करेक्ट लिहायचंय. रिया इज द गुड गर्ल. रिया काय आहे? गुड गर्ल आहे. डॅश डॅश इज इंटेलिजंट. आता रिया काय आहे? मुलगी आहे, स्त्री आहे, का नाही? स्त्रीलिंगी आहे. मग स्त्रीलिंगी जर असेल तर आपण इथे ही लिहून चालेल का? नाही, तिथं काय आला पाहिजे? शी आला पाहिजे. काय पाहिजे? शी. कारण इटचा अर्थ काय होतं? ते. हे पण काय? ते. आणि हा काय? तो. तिचा अर्थ काय होतो? ती. ती काय आहे? इंटेलिजंट आहे. रिया इज अ फिमेल पर्सन सो वी यूज शी. लक्षात राहील? ओके. चला पुढचा 19 नंबर. चूज द करेक्ट वर्ड. द बर्ड इज काय दिलं बघा? द बर्ड डॅश डॅश इन द स्काय. बर्ड काय करतायत? स्काय मध्ये उडतायत, है नाही? फ्लाइज नॉट. फ्लाइज बसणार नाही. का? ऑलरेडी इथे बर्ड्स आहे. इथं काय आहे? बर्ड्स आहे आणि ते काय आहे? अनेक वचन आहे. काय आहे? अनेक वचन. इथं बर्ड्स ऑलरेडी जर आपल्याला जर अनेक वचन जर दिलं आहे तर तिथे काय करायला लागेल आपल्याला? फ्लाय. काय येईल? फ्लाय, है नाही? अनेक वचन इथे काय दिलं आहे? करता आहे. एक वचन काय आहे? करता आहे. म्हणून आपल्याला इथं काय घेईल? फ्लाय घ्यावं लागलं. आयएनजी घेता येणार नाही. कारण आयएनजी फॉर्म आपण कधी लावतो माहिती का मित्रांनो? त्याच्या पुढे आपल्याला एम, इज, आर किंवा टू बीचं रूप वॉज, वेअर जर असेल ना, वॉज, वेअर, तर आपल्याला काय केलं तर वर्बला आयएनजी असणारा शब्द घ्यावा लागतो. म्हणजे काय करायला लागतं? वर्बला आयएनजी घ्यायचं म्हणजे हे हा कुठला टेन्स येतो? तर चालू टेन्स, काळ, चालू काळ, है ना? मग तो वर्तमान काळ जर असेल तर तिथं आयएनजी येतं, एम इज आर लिहून. किंवा भूतकाळ असेल तर वॉज, वेअर लिहून आयएनजी लिहिलं जातं, है की नाही? परंतु इथं असं इथं कुठल्याच पद्धतीचं टू बीचं रूप दिलं नाही, म्हणजे इथं फ्लाइंग येणार नाही. आणि फ्लाउन कधी येतं मित्रांनो? जर तुम्हाला हॅव, हॅज आणि हॅड असं अगोदर तर त्याच्या पुढे काय लिहिलं जातं? क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं जातं. लक्षात आलं? म्हणून आपल्याला काय करायचं आहे? इथं फ्लाय वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? फ्लाय. चला शेवटचा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न. चूज द करेक्ट क्वेश्चन वर्ड. तुम्हाला क्वेश्चन वर्ड इथं वापरायचा आहे. डॅश डॅश युअर नेम. व्हॉट इज युअर नेम? करेक्ट. वी आस्क समवन नेम युजिंग व्हॉट. आपण एखाद्याला काय विचारतोय? नाव विचारतोय. नाव विचारत असतो आपण काय विचारतो? व्हॉट इज युअर नेम. लक्षात आलं मित्रांनो? याच्यावरून लक्षात आलं असेल तुमची तयारी किती झालेली आहे, है की नाही? तर चला मित्रांनो, आपल्या चॅनलला जर समजा लाईक केलं नसेल तर लाईक करा, है की नाही? सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आजचा वार गुरुवार. आजचा दिलेला जो काही लेक्चर होता तो काय होता? चौथी ते नाही सॉरी पहिली ते 8वी, है की नाही? म्हणून आज आपण काय केला? चौथीचा आणि 7वीचा काय घेतलेला आहे? स्कॉलरशिप घेतलेलं आहे. पुढे आपण काय करूया? नवोदयसाठी घेऊया. नवोदय जे आहे इयत्ता 5वी साठी नवोदयचा आपण अभ्यास घेऊया. लक्षात आलं? हे तुम्हाला इतर एक्झाम साठी पण उपयोगी येईल मित्रांनो. तर नवोदयला पण तुमचा मराठी उपयोगी येईल. इंग्रजी नसेल पण मराठी तिथं उपयोगी आहे. चला मित्रांनो, खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. थँक्यू.